थोडस मला भीती वाटते, कारण टाकळी हाजीमध्ये आमच्यासारख्या मंडळींनी सभा घ्यायची म्हटली तर कोल्हे साहेब आम्हाला ते सुद्धा मिळत नव्हतं. मांडव तर आमची गोष्ट आहे. परंतु आई मळाईच्या कृपेने, त्या मळाईच्या कृपेने आमच्या ह्या गावातील आमच्या मित्रांना जाग आली, आमच्या भगिनीला जाग आली आणि कधी नव्हतं ते कोंबडं हरवलं आणि ज्यांनी आयुष्यभर सारथ्य केलं ती सुद्धा मंडळी आमच्यात येऊन हसायला लागली. जोरदार टाळ्यांच्या गरवून दर्शन द्या सगळ्यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात ह्या कार्यकर्त्यांचं आम्हाला स्वागत करायचंय. कारण साहेब आम्ही ज्या ज्या वेळेस या गावात आलो त्या वेळेस पहिली आडवी गाडी ह्या बाबाची आम्हाला असेल. परंतु आम्हाला फार बरं वाटतंय की ती मंडळी आमच्यासाठी टाळ्या वाजवायला इथं बसली. खऱ्या अर्थानं आम्ही कधी पक्ष सोडला नाही, आम्ही कधी भूमिका सोडली नाही आणि खऱ्या माणसांच्या मागे उभं राहण्याचं आम्ही कधी टाळलं नाही. याच्या आम्हाला बक्षीस का काय पुन्हा ठाऊक, ही मंडळी सुद्धा आज आमच्या पाठीमागे उभं राहिली याचा आम्हाला सारखा अभिमान वाटतोय. मित्रांनो, विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु 92 साली पांडुरंगांना थोरातांच्या माध्यमातून या संघर्षाला सुरुवात झाली. त्या संघर्षामध्ये पोपटशेठ गावडे देखील आमच्या बरोबर होते, कधी कधी सोपनराव भाकरे आमच्या बरोबर होते. परंतु दुर्दैव असं तीन मैदानी सफरचंद कमी पडलं का, कुणा ठाऊक कोणाच्या आशीर्वादाने कमी पडलं का मुद्दाम कमी पडलं, इथल्याच लोकांना बरेचशी कारण माहीत आहे. परंतु अजूनही जागा मित्रांनो बरीच मंडळी जागी झाली, आमच्यामध्ये सामील झाली. तुम्हीही जागे व्हा आणि कधीतरी आम्हाला खरं म्हणा एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि आमच्या बरोबरीनं अमोलजी कोल्हे साहेबांच्या बरोबर ठामपणे उभं राहा ही सुद्धा तुम्हाला विनंती करू. कारण मित्रांनो कारण मित्रांनो ही जी लढाई आहे ही आम्ही लहानपणापासून सांगतोय, अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठा. अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठा म्हटलं की आमच्या मोर जी काय 10-15 माणसं बसलेली असायची त्याच्यातली 5 माणसं पळून जायची. परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. खरोखर अन्याय होतोय हे ज्या वेळेस आमच्यातल्याच एका भगिनीच्या आमच्या त्या भगिनीच्या यजमानांना ज्यावेळेस लक्षात आलं, गेल्या 5 किलो रामभाऊ गावडे असतील, अरुणराव गिरे असतील, मी स्वतः असेल, आम्ही 5-50 मंडळी कंटाळून गेलो शेखर दादा की बाबा चल आमच्या तिकडे, काय तुझं सोनं व्हायचं नाही, तुझी मातीच, तू आमच्या बरोबर चल. आलं बोललं आमच्या बरोबर 200 गाड्या घेऊन फुल पार पास केला. कोणाचा फोन आला बाबाला का कुणी करायला लावला माहित नाही. परत तांगडं माग, तसं तांगडं माग फिरला. आयुष्यातले 5 वर्ष ह्या माणसाचे वाया गेले. दादांनो गेले का नाही ह्या माणसाचे 5 वर्ष वाया? कोण जबाबदार आहे? अहो ठीक आहे ना, आम्ही तुमचं नेतृत्व मान्य केलं होतं, तुम्हाला आमचे दैवत मानलं होतं, तुम्हाला खांद्यावर घेऊन 20-20 वर्ष आम्ही सगळीकडे मिरवलं होतं. परंतु ज्यावेळेस आमची पाळी आली त्यावेळेस तुम्ही मात्र कच खाल्ली. आणि त्यावेळेस दादाला आम्ही म्हणत होतो बाबा तुझाच टाइम आहे, आम्हाला घेण्या देण्याचा उमेदवार बदलायला लावू नको. पण बाबा काय तयार झाला नाही. पर्यायी आम्हाला मलठणचा उमेदवार उभा करावा लागला आणि तो मलठणचा उमेदवार इतका नौका होता दादा, पण तो उमेदवार फक्त 100-200 मतावर आणून टेकला होता. ही तळतळ होती समाजाची, ही तळतळ होती जनतेची. कारण ह्या बेबंदशाहीच्या विरोधात आवाज उठवणारा कोणीतरी माणूस होता. सामान्य जनतेच्या मनामध्ये खूप ते ठसलेलं होतं, परंतु ते ठसलेलं ओठावर आणण्याकरता माणूस इथं शिल्लक नव्हता. आणि ज्यावेळेस आज माणूस शिल्लक राहिलाय त्यावेळेस ही मात्र मंडळी, पंढरीचा पांडुरंग काही मंडळी आयुष्यभर बदलत नाही, परंतु काही मंडळींनी याच गावामध्ये, माझ्या आयुष्यातला मी पंढरपूरला कधी गेलो नाही, माझ्या राजकीय आयुष्यामध्ये पंढरीचा पांडुरंग कोण जर असेल तर तो शरदचंद्र पवार आहे. असे नाना प्रकारच्या वल्गना या ठिकाणी केल्या. आणि त्या वल्गना करत असताना माझ्या आयुष्यातला सेवापूर्तीचा वाढदिवसाला तुम्ही आलं पाहिजे. मी आयुष्यभर पंढरपूरचं तोंड पाहिलं नाही, परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने आमचे पंढरीचे पांडुरंग आहेत, तुम्ही माझ्या वाढदिवसाला आले पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचं नव्हतं देशाचं नेतृत्व टाकळी हाजी गावामध्ये आलं आणि या ठिकाणी वाढदिवसाला उपस्थित होतं. अवघ्या टाकळीकरांना माहिती आहे कुठं गेले ते पंढरीचा पांडुरंग म्हणणारे कार्यकर्ते, कुठं गेले 15-15 वर्ष शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करा म्हणणारे कार्यकर्ते. कुठं गेले आम्ही ज्यांच्या जीवावर जिल्हा परिषदेपासून आमदारकीपासून सहकारी साखर कारखान्यांपासून मंत्रीपद भोगली. कुठे गेली पांडुरंग म्हणणारी मंडळी?
आज खऱ्या अर्थाने या सामान्य जनतेचे डोळे उघडले असतील. खऱ्या अर्थाने या बेडबागाचा पांडुरंग जर कोणी असेल तर हा दामूशेठ घोडे आहे. कारण खऱ्या अर्थाने त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यावेळेस जीव कोण सांगत होता बाबा.